नमस्कार. ऐकूया स्वयंपाकघर. स्वयंपाकघर हा गृहलक्ष्मीचा प्राण. मला कल्पना आहे, स्वयंपाकघर ही फक्त बाईंनी सांभाळण्याचं क्षेत्र न मानणारा वर्ग समाजात वाढतोय. मलाही हा बदल मान्य आहेच. पण बाई ज्या पद्धतीने स्वयंपाकघरात वावरते तितकं सहज पुरुषाला वावरणं कठीण जातं. बाई एकावेळी 3 ते 4 कामे करू शकते, तसे पुरुषास जमणे अवघड जातं. असो, आजकाल स्त्रिया फक्त एके घर सांभाळत नसून नोकरी व्यवसाय करतात. त्यामुळे 4ही ठाव स्वयंपाकघरात स्वतःला काढून घेणं तिला शक्य नाही, हे मान्यच. पण दिवसातली काही मिनिटं तरी बाईने स्वयंपाकघरासाठी ठेवावी. अगदी देवाची पूजा करण्यासाठी वेळेचं नियोजन नाही केलं तरी सुद्धा चालेल. पण स्वयंपाकघर पूर्णपणे पैसे घेऊन काम करणाऱ्यांवर नका सोपवू. स्वयंपाकघर हा घराचा आत्मा असतो. तिथं जे शिस्त, त्या ऊर्जेवरच आपले विचार, स्वभाव, कार्यपद्धती आपोआप अगदी नकळत पोचली जाते. घरची बाई ही जेव्हा स्वयंपाक करते तेव्हा तिच्यातील बायको, आई, आजी या रूपात ती त्या पदार्थात उतरत असते. ती आपुलकीची भावना, पदार्थाची ऊर्जा सकारात्मक रीतीने भरत असते. तुम्ही फक्त एकदा निरीक्षण करा. ज्या दिवशी घरच्या बाईने केलेल्या पदार्थाने मिळणारं समाधान आणि घरात पैसे देऊन ठेवलेल्या व्यक्तीच्या हातच्या पदार्थाने मिळणारं समाधान यामध्ये किती फरक असतो. जेव्हा हा फरक तुम्हाला जाणवेल तेव्हा तुम्हाला नक्कीच माझं म्हणणं पटेल. म्हणूनच हॉटेलमधील पंचपक्वान्नांपेक्षा घरी खाल्लेली साधी झुणका भाकरी सुद्धा आत्मा तृप्त करते. स्वयंपाकघर मालकिणीच्या स्पर्शाला आसुसलेलं असतं. भांड्यांनाही मालकिणीचा स्पर्श समजतो आणि अशा सर्व अनुकूलतेचा सकारात्मक परिणाम आपल्या नकळत पदार्थात उतरत असतो. कारण स्वयंपाकासाठी वापरलं जाणारं पाणी हे पंचमहाभूतातील सर्वात जिवंत असं तत्व आहे. म्हणून तर त्याला जीवन असं म्हणतात. पाण्यामार्फतच त्या बाईच्या आपल्या कुटुंबाबद्दलच्या आपुलकीच्या भावना पदार्थात उतरतात, जे पेशा म्हणून स्वीकारलेल्या व्यक्तीमार्फत घडत नाही. मला माहिती आहे, आजकाल नोकरी करणाऱ्या स्त्रिया नाईलाज म्हणून स्वयंपाकाला बाई ठेवतात. पण एखादी भाजी, वरण भाताचा कुकर तरी तुम्ही लावू शकताच. अगदी 5 ते 15 मिनिटाचं काम करण्या एवढाही वेळ नसणं हे पटत नाही. लक्षात ठेवा, जी बाई स्वयंपाकघरात आपलं वर्चस्व सिद्ध करते ती आपल्या कुटुंबावर अधिराज्य करते. कुणी कितीही अमान्य करोत, पण माणसाच्या मनावर राज्य करायचा मार्ग पोटातूनच जातो, हे सत्य आहे. मला खूप ठिकाणी असं दिसलं की नोकरी करतानाही घरी बसणाऱ्या बायका सुद्धा स्टेटस सिम्बॉल ह्या स्वतःच्या तयार केलेल्या व्याख्येत स्वयंपाकघरात स्वतः काम करणं म्हणजे खालच्या दर्जाचं काम समजायला लागले. अगदी लग्न ठरवतानाही काही मुली ही अट घालतात असं कानावर आलं. त्या म्हणतात की मी स्वयंपाकघरात पाऊलही ठेवणार नाही, ते काम माझं नाही. जर घरात येणारी सून स्वयंपाकघरात पाऊलच ठेवणार नसेल तर मग घर आणि हॉटेल ह्यात फरक काय? आपल्या परंपरेत तर काही भागांमध्ये लग्नानंतर दुसरे दिवशी नवीन सुनेकडून चुलीची, आजकाल गॅस शेगडीची पूजा करवतात. मग ती कुणी करायची? सासूनीच करायची का? कोणतंही काम हलकं नसतं. आपले विचार ते काम हलकं बनवतात. स्वयंपाक प्रत्येकीला आलाच पाहिजे. तुम्ही सुगरण असा असं नाही, पण किमान वरण भात आणि भाजी तरी करता आली पाहिजे. परावलंबी जगणं कधीच जिणं नसावं हा मंत्र बायकांनी कमवती होण्याकरता अंमलात आणला. चांगली गोष्ट आहे, पण स्वतःचं हक्काचं असलेल्या क्षेत्राची तिलांजली देऊन ते मिळवणं कितपत फायद्यात पडेल ह्याचाही विचार करावा.
जी आई मुलाच्या लहान आणि वाढीच्या वयात मुलाच्या खाण्यावर अधिक लक्ष देते, तिचं मुलाशी नातं आणखीनच घट्ट बांधलं जातं. आणि इतर गोष्टी मुलांना देतो ते त्यांच्या शारीरिक गरजांसाठी असतं. पण शिजवलेलं अन्न फक्त शरीरालाच नाही, तर मनाला आणि आत्म्यालाही सुखावतं. आणि ही गरज आणि भावना नैसर्गिक आहे. त्याचे परिणाम हे तुम्ही जसं मुलांवरती आपलं प्रेम दाखवता, यावर सकारात्मक आणि नकारात्मक हे होणारच. हे आपलं नकळत होत असतं. आपल्याला याचे जेव्हा पडसाद दिसतात तेव्हा समजतं, पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. म्हणून परत एकदा म्हणते की कोणत्याही बाईने आपली राजधानी पूर्णपणे दुसऱ्यावर कधीच सोपवू नये. जर असं केलं तर आपण आपल्या नकळत आपल्या घरातील सदस्यांच्या मनाबाहेरही फेकलं जातो. माझी आजी 4थी शिकलेली बाई, पण नेहमी म्हणायची, बाईनं कधीही आपला चुलीवरचा अधिकार सून आली म्हणून सोडू नये. ज्या दिवशी बाई सुनेच्या ताब्यामध्ये पूर्ण चूल देईल, त्या दिवसापासून तिचं जीणं मुलाच्या घरी अशरिताचं असेल. असो, चुलीचं आणि बाईचं घनिष्ठ नातं सांगणारी ही पोस्ट. स्वातंत्र्य आणि जबरदस्ती यातला फरक जर नीटसा समजला तर जबाबदारीला जबरदस्ती म्हटलं जाणार नाही. धन्यवाद.